परवानगी आहे सरकारनं उठवल्यावर काय करणार? परवानगी असली तरी हे जनसागर उठणार नाही. तिथं गोळ्या घातल्या तरी आम्ही उठणार नाहीत, हे आमचं ठरलेलं आहे. सरकारनं दंडेलशाही केली तर आम्हाला गोळ्या घाला, आम्ही त्या घ्यायला तयार. दिलं होतं की त्यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही ना. कुठं फसवले वाटते? हा, फसवलंय ना, गेल्या वेळेस फसवलंय, आता नाही फसणार. आता पूर्ण मनोजदादा जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. सध्या ते जालन्यातील आंतरवाली सराटी येथून शिवनेरी येथे आलेले आहेत. पण जालन्यातून शिवनेरीकडे यायला त्यांना बराच कालावधी लागलेला आहे. सध्या ते शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेऊन पुढे निघणार आहेत. काही मराठा कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. नेमकं त्यांची जाण्याची तयारी कशी आहे, ते आत्ता कुठून आले आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, कुठून आला तुम्ही? आम्ही बीड जिल्हा या ठिकाणाहून आलेलो आहोत आणि आता शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ला या ठिकाणाहून आम्ही सर्व मनोजदादांसोबत जे मराठा मावळे आलेले आहेत यांनी संकल्प केलेला आहे की आता ज्या मुंबईकडे चाललेलो आहोत, आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही वापस जाणार नाहीत. कारण का आम्ही 1 महिन्याचं तेल, पीठ, मीठ याच्यासहित सर्व सामान घेऊन मुंबईच्या दिशेने चाललेलो आहेत. मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांनी तातडीचा निर्णय घेऊन मराठा समाजांना ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावं. नाहीत नसता हे मराठा मावळे जे जरांगे पाटलांसोबत जे मावळे आहेत सर्व, आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाहीत. पहिल्यांदाच EWS आणि ते SCBC म्हणून आरक्षण दिले, आता ओबीसीतनं गरज काय असं पण बोललं जाते. नाही, जे EWS मध्ये जे आरक्षण दिलेलं आहे त्याच्या विरोधात पण काही जे पुढारी आहेत, जे नेते लोक आहेत, त्यांनी त्यांचे लोकांना सांगून कोर्टामध्ये त्याच्यावर पण हे निर्बंध लादण्यासाठी प्रयत्न करतायत. कारण की मराठा समाज हा मूळ पहिल्यापासून हा कुणबी आहे. कुणबी आणि मराठा हे दोन्ही एकच आहेत. कारण की कुणबी असल्यामुळं आमचं ऑलरेडी ओबीसीमध्ये आम्ही ऑलरेडी पहिलेच आहोत. म्हणजे पहिले असल्यामुळे आता द्यायचा संबंधच राहत नाही. पण हे जाणून बुजून हे मराठ्यावरती जो केलेला अन्याय आहे तो कुठंतरी थांबला जावा. पण मनोजदादांच्या नेतृत्वाखाली हा आम्हाला न्याय भेटल ही आम्हाला 100% अपेक्षा आहे. काका, कुठून आला? बीड. काय मागणी काय? आरक्षण नाही दिलं तर आम्ही उठणार नाहीत. आझाद मैदानावरची काल म्हणले किंवा 1 दिवसाची परवानगी दिली, पण 5,000 नाही. जनसागर येणार आहे तिथं, जनसागर 5,000 नाही. आणि जोपर्यंत देणार नाहीत तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाहीत, हे आमचं ठाम. एकच दिवसाची परवानगी आहे सरकारनं उठवल्यावर काय करणार? परवानगी असली तरी हे जनसागर उठणार नाही. तिथं गोळ्या घातल्या तरी आम्ही उठणार नाहीत, हे आमचं ठरलेलं आहे. सरकारनं दंडेलशाही केली तर आम्हाला गोळ्या घाला, आम्ही त्या घ्यायला तयार आहेत. मराठा हा क्षत्रिय पूर्वीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा पूर्ण महाराष्ट्राचं संरक्षण हे मराठा समाजाने केलेलं आहे. आमच्या छाताडावर जरी गोळ्या घातल्या तरी आम्ही त्या ठिकाणी बलिदान देऊ, पण मागं सरकणार नाही. आम्हाला ओबीसी कोठ्यामधूनच आरक्षण पाहिजे. जोपर्यंत ओबीसी कोट्यामधून आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही 1 इंचही मागे हटणार नाहीत. ओबीसीतनं आरक्षण नाही दिलं तर काय करणार? ओबीसीतून आरक्षण नाही दिल्यानंतर आम्ही आता चालवतोच ना मुंबईला. कशाला चाललो? आमरण उपोषण चालू दादाच्या नेतृत्वाखाली. दादा रात्रंदिवस मराठ्यासाठी झटत आहेत आणि आम्ही पण तितकी त्यांना साथ देत आहोत. बऱ्याच ओबीसी नेत्यांचा आरक्षणाला विरोध आहे ओबीसीतनं द्यायला. विरोध तर आहेच ना मराठ्यांच्या आरक्षणाला, ओबीसी नेत्यांचा. म्हणून तर दादा समोर एक मराठ्यांची ढाल म्हणून तयार झालेले आहेत. पुढे ढालीला माग पूर्ण मावळे तयार आहेत, खंबीरपणे साथ देणार आहेत दादाला. मागच्या वेळेस पण वाशीला गेला होता आणि वाशीतनं परत आला, तेव्हा सुद्धा एकनाथ शिंदेनी आश्वासन दिलं होतं देऊ आरक्षण. आता करणार नाही आणि यावेळेस परत सरकारने ती चूक करणार नाहीत. आम्ही गावाकडे घरच्यांना सांगून आलो, वापस आलो तर तुमचे नाही तर समाजाचे. यंदा पण नुसतं आरक्षणाचं आश्वासन घेतल्याशिवाय जाणारच नाहीत. आश्वासन नाही, पूर्ण लेखी घेतल्याशिवाय आम्ही जाणारच नाहीत. पाटील म्हणतील तसंच. सुद्धा लेखी दिलं होतं की त्यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही ना. कुठं फसवले वाटते? हा, फसवलंय ना, गेल्या वेळेस फसवलंय, आता नाही फसणार. आता पूर्ण घेऊनच जाणार आम्ही. काय वाटतं मागच्या वेळेस फसवलेली एकनाथ शिंदे? यावेळेस अशी फसवणूक होणार नाही. आता दादाने जितकी ठाम भूमिका घेतलेली त्याच्यामुळे आम्ही आता 1 इंचही हटणार नाहीत. आणि सरकारनं दंडेलशाही केली तर आम्ही काय गोळ्या जरी घातल्या तरी आम्ही घ्यायला तयार आहेत.
चालेल. बिलकुल हटणार नाहीत मागे. किती दिवसाची तयारी करू? किती 1 महिन्याचं तुम्ही आतमध्ये सामान बघा, टेम्पो मध्ये किराणा सहित घेऊन आलेलो आहोत आम्ही. एक मराठा, एक मराठा, बडो दादा जरांगे पाटील, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. काय आरक्षण आहे मागणी? कशासाठी आला? आरक्षणासाठी. नाही दिलं तर पाटील म्हणते तसं आम्ही गोळ्या घ्यायची तयारी आहे आमची. जलणार. हो, सरकारने तिथनं परत पाठवलं तर आम्ही जाऊ येणारच नाहीत परत. आम्ही येणारच नाहीत वापस. जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही. किती दिवसाची तयारी करू? 1 महिन्याची तयारी करणार होतो. हो, शेती बिती शेती सगळंच जे घरचे बघत काय आहे त्यांचं. असे. हा, ओके. अजून आम्ही आमच्या माता माऊल्या घरी आहेत. आम्ही जरी 1 महिन्यासाठी या ठिकाणी राहिलो आणि जर जास्त वेळ थांबायची वेळ आलीच तर आमच्या माता माऊल्या अजून पीठ मीठ तेल जे काय लागल ते आम्हाला पाठीमागून पाठवून देऊ शकतात. कारण की मराठा समाज हा पूर्ण महाराष्ट्राला, पूर्ण सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारा समाज आहे. आणि आज मराठा समाजावरती अशी वेळ आलेली आहे, असे काही कुटुंब आहेत जर 2 टाइम 3 टाइम खाण्याची सुद्धा वेळ अन्न भाकरी पुरती नाही. आणि अशी परिस्थिती असताना काही ओबीसी नेते जे विरोध करतात, ओबीसी नेते असं म्हणतात की मनोज जरांगे पाटील जे ओबीसी आहे, कुणबी मराठा आहेत, मग ते बाकीच्या मराठ्यांसाठी का लढतात? नाही, बाकीचे मराठा कुणबी पाहिजेत ना. दादा एक आमचं मराठा समाजाचं नेतृत्व आहे, जे की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस पूर्ण 18 पगड जातींना सोबत घेऊन जसं काम केलं त्या प्रकारचं आता या चालू युगामध्ये मनोज दादांच्या नेतृत्वाखाली दादा हे फक्त मराठा समाजाचंच काम करत नसून दादा हे 18 पगड जातींचं या ठिकाणी काम करतायत. कारण की पाठीमागं तुम्ही इथे महादेव मुंडे प्रकरण बघितलं असन. ज्ञानेश्वरी ताईंनी ज्यावेळेस पत्रकार परिषद घेऊन लक्ष्मण हाके आणि मनोज दादांना हाक दिली, त्यावेळेस ओबीसी नेता म्हणून जो वावरत फिरतो महाराष्ट्रभर, तो त्या ठिकाणी न जाता मनोज दादांनी, माझी एक बहीण आहे, त्या ठिकाणी जातपात न बघता दादांनी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीताईंना न्याय देण्यासाठी घरी जाऊन भेट घेतल्या आणि मुख्यमंत्री महोदयांचं त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीताईंची त्या ठिकाणी दादांनी भेट घालून दिली आणि लगेच दुसऱ्याच दिवशी त्या ठिकाणी एसआयसी स्थापन झाली. लक्ष्मण हाके ओबीसी मराठा वाद लावतात. 100% ओबीसी मराठा वाद लावतायत. लक्ष्मण हाके हे 100% ओबीसी मराठा वाद लावतायत. लक्ष्मण हाकेंनी जे त्यांची ओबीसी सर्व एका जागेवर केलेत, धनगर समाजासाठी एसटीतून आरक्षण मागा ना. जी तुमची रास्त मागणी धनगर समाजाची ती एसटीतून आरक्षण भेटावं म्हणून तुम्ही फक्त या ठिकाणी मनोज दादाच्या नेतृत्वाखाली या मराठा समाजाचा 80% समाज हा आज आरक्षणामध्ये गेलेला आहे. फक्त राहिला 20%. पण आम्हाला सरसकट मराठा समाजांना कुणबी मराठा म्हणून या ठिकाणी नोंदी आहेत आणि नोंदीच्या प्रमाणे आम्हाला ओबीसी प्रवर्गामध्ये या ठिकाणी आरक्षण देण्यात मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देण्यात यावं. आजोबा किती वय आहे? माझं 70. ओके. कशासाठी चाललंय मला? आरक्षणासाठी. नाही दिलं तर तिथंच. कुठून आलाय? बीड. किती दिवसाची तयारी करून आलाय? मी काय 15 दिवसाची. 15 दिवसाची. हा, आरक्षण नाही दिलं तर तिथंच थांबायचं. आरक्षण दिलं तरच घरी जायचं, नाही तर जायचं नाही. सरकारनं मागच्या वेळेस फसवले, यंदा फसवलं तर? यंदा फसवत नाही. यावेळेस फसले म्हणजे मराठे कसे? मागच्या वेळेस मराठे हे 1 वेळेस 2 वेळेस प्रत्येकावर इमानदारीने त्या आशेने त्या ठिकाणी आम्ही त्यावेळेस वापस गेलो. विश्वास टाकला, मनोज दादांनी विश्वास टाकला एकनाथ शिंदे साहेबांवरती. आणि आता जोपर्यंत दादांच्या हातामध्ये जार भेटत नाही तोपर्यंत मराठे 1 इंच पाठीमागे हटणार नाहीत. आपण पाहतोय की मराठे 1 इंच पाठीमागे हटणार नाही असं सांगितलं जातंय. मी सध्या चाकण आणि राजगुरुनगरच्या रोडवर मधोमध थांबलोय. आझाद मैदानावर 5000 लोकांना जरी परवानगी दिसली असली तरी रोडवरून सध्या तरी हजारोच्या संख्येनं लोक जाताना दिसत आहेत. खरं तर मुंबईत काय होतं, आझाद मैदानावर किती गर्दी होते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. अक्षय साबळे, आपलं महानगर, पुणे.